मुळामध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर 68 दिवस श्रीमान उद्धव ठाकरे सरकारनं ही केस सीबीआयला दिली नाही। त्याला कर नाही, त्याला डर कशाला? पूर्ण देश म्हणत होता सीबीआयला द्या, तरी उद्धव ठाकरे सरकार अडून होतं, ते सीबीआयला ही केस देत नव्हते। काय कारण? कसली भीती होती तुम्हाला? बरं, बिहारचे पोलीस मुंबईत आले, प्रकरणाची चौकशी करायला आले। उद्धव ठाकरे सरकारने त्या पोलिसांना दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत अशा पद्धतीने वागणूक दिली, त्यांना चौकशी करू दिली नाही। कुणाला वाचवायचं होतं त्यांना? त्या बड्या नेत्याचा त्या प्रकरणात हात आहे आणि म्हणून 68 दिवसात श्रीमान उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात त्या सुशांतचा मृत्यू ज्या घरात झाला त्या घराला नवीन पेंट मारला गेला, घरातलं फर्निचर पूर्णपणे हटवलं गेलं, घर मूळ मालकाला सगळे पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर मूळ मालकाला परत केलं। काय घाई होती तुम्हाला एवढी? दिल्लीच्या एका प्रकरणात हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू होतो, त्या हॉटेलची 5 स्टार हॉटेलची रूम 3 वर्ष सील केली जाते, दिल्लीचे पोलीस करतात। मात्र उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत सुशांत सिंगच्या मृत्यूचे सर्व पुरावे नष्ट होईपर्यंत ही केस सीबीआयला दिली नाही आणि मग सीबीआयला देशात आक्रोश वाढला, त्यानंतर ही केस सीबीआयला दिली गेली। मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही पुरावे नष्ट कराल, 68 दिवस तुम्ही पुरावे नष्ट करण्यात वेळ घालवाल। या प्रकरणाचे सगळ्यात प्रमुख रिया चक्रवर्ती, तिचे प्रवक्ते म्हणून उबाटाचे नेते समोर येतील दररोज सकाळ दुपार संध्याकाळ। बिहारच्या पोलिसांना हे लोक चौकशी करू देणार नाहीत, स्वतः नीट चौकशी करणार नाहीत। काय कारण होतं? या सगळ्या विषयांची चर्चा आज विधानसभा सभागृहात झाली। सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट न्यायपालिकेत सादर केला, याला कारण उद्धव ठाकरे सरकारनं त्या काळात पुरावे नष्ट केले, हेच खरं कारण आहे का? काय कारण आहे दुसरं? आरुषी प्रकरणात देखील सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, तो न्यायालयानं नाकारला, पुन्हा नव्यानं चौकशी झाली। मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली, महाराष्ट्र सरकारनं मान्य केली। आता एसआयटी प्रकरणात दिशा सालियन या विषयाची चौकशी सुरू आहे। दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि त्या काळचं या संदर्भातलं पुरावे नष्ट करणारं श्रीमान उद्धव ठाकरे सरकार यांची काय भूमिका आहे याची आता नव्यानं चौकशी जी एसआयटी गठीत केली आहे ती एसआयटी करणार आहे। निदान उशिरा का होईना सुशांत सिंग राजपूतचा पूर्ण कुटुंब, त्याच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते यांना न्याय मिळेल। वारंवार आमचा एकच सवाल आहे, जिसने कुछ किया नहीं उसको डर किस बात का? आज सभागृहात उबाटाचे नेते ओरडून सांगत होते चौकशी नका करू, चौकशी नका करू। का चौकशी नका करू? उद्धव ठाकरे गटाचे नेते सुशांत सिंग राजपूत प्रकरणात, रिया चक्रवर्ती प्रकरणात, दिशा सालियन प्रकरणात चौकशी करू नका सभागृहात ओरडत होते। आणि ज्यावेळेस मी मुद्दा मांडला, हे सगळे लोक वेलमध्ये उतरले, जोर जोरानं मी बोलत असताना मला अडवत होते। काय कारण होतं? हे सगळे बिंदू महाराष्ट्रातला प्रत्येक जण जो कोणी ऐकत असेल त्याला माहित आहे। हे सगळं एवढ्यासाठी होत होतं की या प्रकरणात कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे आणि चौकशी अंती तो नेता कोण, काय कोण, हे सगळे एक दिवस लोकांच्या समोर येईल।